आपल्या शाळेत कोणताही विद्यार्थी कोणत्याही इयत्तेत आला तरी सर्वप्रथम आपण याद्वारे त्याची एक छोटीशी पूर्व तपासणी करतो, जेणेकरून त्यांना मुळाक्षरांची किती ओळख आहे, त्याचा अभ्यास कुठपर्यंत आहे हे लक्षात येतं आणि मग तो ज्या टप्प्यापर्यंत आहे तिथून पुढे त्याचा सराव होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। तर ह्याचा उपयोग पहिलीच्या मुलांना खूप होतो। तर आम्ही अशा प्रकारे सगळी मुळाक्षर ते पण क्रमाने न लावता घेतलेली आहेत। म्हणजे मुलं अ पासून न्या पर्यंत सरळ सरळ म्हणतात, 1 to 100 सरळ सरळ म्हणतात, पण मधली आदली अक्षरं मधले आदले नंबर जेव्हा विचारतात तेव्हा ते कन्फ्यूज होतात। तर मग अशा प्रकारे आपण क्रमाने न घेता अशी अक्षरं घेतलेली आहेत। मग जी अक्षरं आली नाहीत त्याला गोल केला जातो। त्याच्यानंतर मग प्रत्येक वीक मध्ये एकदा वीकेंडला पाहिलं जातं की काय प्रगती झाली नवीन अक्षरं शिकवल्यानंतर। मग काही मुलांना आधी ते काहीच येत नव्हतं, मग ही अक्षरं ती शिकली। असं इंग्रजीचं सुद्धा आहे। मुळात काही अक्षरं येत होती जी राऊंड केलेली ती येत नव्हती, नंतर आता ती शिकलेली आहेत जून महिन्यापासून। तर अशा प्रकारे मग मुलांचा प्रत्येक मुलाचा वेगळा अभ्यास होतो। काही मुलांना अक्षरं येत होती, ज्या मुलांना अक्षर येतात त्यांना इंग्रजीचे सगळे अल्फाबेट असतील तर मग इंग्रजी वाचन कसं करायचं याच्यासाठी मग आम्ही ए सेज ॲ असं झेड पर्यंत त्यांना एकदा लर्न करून देतो आणि मग स्पेलिंग कसे तयार करायचे म्हणजे पाठांतर न करता CAN कॅन असं जर लिहिलं असेल तर सी सेज क, ए सेज ॲ, एन सेज न आणि याच्यातून ते कॅन असा शब्द तयार करतात।